1,13,000 रुपयांच्या चोरी प्रकरणात 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना पश्चिम देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले। धुळे जिल्ह्यात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याने चोरी प्रकरणात मोठी कामगिरी केली आहे। पोलिसांनी 1,13,000 रुपये किमतीच्या मोटारसायकल व 11 सायकलीसह 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे। दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी फिर्यादी मनोज चंद्रकांत येवले वय 42 राहणार प्रमोदनगर देवपूर धुळे यांच्या मालकीची 30,000 किमतीची ॲक्टिवा मोटारसायकल त्यांच्या घराजवळून चोरीला गेली होती। या प्रकरणात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रमोदनगर देवपूर येथे गुप्त माहितीच्या आधारे तपास करत 2 मुलांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीस गेलेली 1 मोटारसायकल आणि 11 सायकली हस्तगत करण्यात आल्या। 1 मोटारसायकल 30,000 आणि 11 सायकली 83,000, एकूण किंमत 1,13,000 रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आले। या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शन लाभले। स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार आणि सहाय्यक पथकानेही महत्त्वाची भूमिका बजावली।